त्यात महायुतीकडे मुंबईमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। महायुतीचा शिव येथील षण्मुखानंद सभागृह इथे महामेळावा आयोजित करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित असणार आहेत। या संदर्भात भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण आणि शिवसेना प्रवक्ता किरण पावसकर यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया। महायुतीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सर आणि शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर। आपण आधी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिघेही उपस्थित राहणार आहेत। कशा संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे? आज आम्ही जय महाराष्ट्राचा एल्गार करणार आहोत आणि आमच्या विधानसभेच्या विजयी अभियानाला सुरुवात करण्याचा संकल्प या ठिकाणी करणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आज या ठिकाणी या परिसरामधल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। महायुतीचा समन्वय असावा आणि समन्वयानं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीला सामोरं जावं याकरता आमचे नेते या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। जनता कशी खितपत पडेल, आमच्या पायापर्यंत येईल, त्यांना काही कसं मिळणार नाही याचा एकमेव मार्ग शोधत असलेले म्हणजे महाविकासचे सगळे आम्हाला सरकारमध्ये होते आणि मलिदा खायला मिळू दे। मागच्या 2 वर्षामध्ये जे काही यांना मिळालंय, जनता सुज्ञ आहे, जनतेला कल्पना आहे आणि यापूर्वी एवढी वर्ष हे लोक सत्तेत राहिलेली होते, यांनी काय दिलं हे माहिती आहे। लोक पत्राचाळ विसरलेले नाहीत, लोक खिचडी घोटाळा विसरलेले नाहीत, त्याच्यामुळे लोकांचे चांगलं लक्षात आहे आणि याची उत्तरं सगळी त्यांना आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळणार आहे। धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। महायुतीचा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। महायुतीचा षण्मुखानंद येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। शिवाय सर्व कार्यकर्ते देखील, पदाधिकारी देखील यावेळी या महामेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत। मुंबईमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। शिव येथील षण्मुखानंद सभागृह येथे हा महामेळावा पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत, तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश हे महायुतीला मिळालं नव्हतं आणि आता विधानसभा निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने या महामेळाव्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। हा महामेळावा संध्याकाळी 6 वाजता आता सुरू होईल। षण्मुखानंद येथे या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॅरिल, महायुतीचा महामेळावा आज आयोजित करण्यात आलेला आहे। बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये हवं तसं यश महायुतीच्या पदरी पडलं नव्हतं, आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात, या दृष्टीने या मेळाव्यामध्ये काही मुद्दे चर्चिले जातील का? नक्की जान्हवी, आपण पाहिलं तर लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर आज महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीसाठी महायुतीचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक जे आहेत ते आजच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत।
सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे ही बैठक पार पडणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते देखील आहेत, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर आज पहिली बैठक बोलावण्यात आली आहे। नक्कीच आज या ठिकाणी षण्मुखानंद हॉलमध्ये आमच्या महायुतीची बैठक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील, हे तिन्ही मिळून पुन्हा एकदा नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक ताकद निर्माण होण्यासाठी आज आपण इथे बोलावण्यात आलेले आहे आणि उत्साहाने मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पण आहेत। सर, आपण पाहिलं तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात अनेक घोषणा देखील करण्यात आल्यात, पण मात्र विरोधक जे आहेत ते या योजनांवर टीका करतात। नक्कीच विरोधकांचं कामच आहे विरोध करणं, कुठल्याही चांगल्या गोष्टीचा विरोध करणं हा त्यांचा मूलभूत हक्कच आहे। या ठिकाणी आता माझी लाडकी बहीण योजना आली आणि तिला विरोध करणं, प्रत्येक योजना म्हणजे नक्की विरोधाला विरोध करणं हे कामच आहे आणि त्यांनी ते करावं। पण एक चांगल्या योजना जर आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी जर हे सरकार आमचं आणत असेल तर त्याचं स्वागत करणं मला तरी वाटतं योग्य आहे। त्याला कुठल्याही गोष्टीचा विरोध न करणं हा विरोध असेल। आज होईल, आता आतमध्ये वरिष्ठ पातळीवरती ज्या पण काही घोषणा असतील आतमध्ये नक्कीच होतील त्या। नक्की असं जाणून आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जी घोषणा जी करण्यात आली सरकारकडून त्या वतीने आजच्या बैठकीत जे आहे ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे। जान्हवी जी जी जी, धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।